वरती 2014ला उमेश नाईक चषकाचा हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मॅगी खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला होता अंबरनाथला. हो दॅट्स अ गुड डिलिव्हरी, खूप चांगले डिलिव्हरी पाहायला मिळाले. चेंडू मात्र बॅटपुलन केल्याचा प्रयत्न ऑन साईड केल्याचा होता, मात्र वेळ नाही दिला. बघा चेंडूची लेंथ लाईन, क्रिकेटचा दर्जा तुम्हाला अजून पाहायला मिळेल. शहरी क्रिकेट म्हणजे व्यावसायिक क्रिकेटर असतात, त्यांच्याकडे खूप चांगली गुणवत्ता जास्त असते. ग्रामीणच्या माध्यमातून आपण जर कंपॅरिझन करायचं झालं तर त्यांचा क्लास खूप जास्त पाहायला मिळतोय. बघायचं आहे आज मग तुम्हाला किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जे प्रेक्षकांना आता यूट्यूब सुरू केले तुमचं आम्ही स्वागत, सुप्रभात. यू आर सो मोस्ट वेलकम बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. 5 दिवसानंतर ही स्पर्धा आज मंगेशदादा धुले साहेब खूप लवकर या स्पर्धेसाठी आले, त्यांचे स्वागत करूया. मंगेशजी धुले असतील, आमचे बाराम कांबरे असतील, चैतन्य धुले असतील, त्याचे आमचे दुर्वास धुले, ग्रामस्थ मंडळ जोयली आणि शिवसेना शाखा जोयली यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रात दखल घेतली स्पर्धा. सामना स्पीडअप सुद्धा करायचं तुम्हाला लक्षात घ्या. 25 मिनिटांमध्ये यू हॅव टू फिनिश द फर्स्ट इनिंग विथिन 25 मिनिट्स. इट्स रूल्स ऑफ रेग्युलेशन. विकेट खूप शॉर्ट प्रयत्न ये बघा धावसंख्येला आकार नाही. 2 चेंडू फेकलेत अंगदनं, अंगद पाटील फॉर्म इनानपुरी कुकर संघाचा. इनानपुरी संघ खूप कमी कालावधीमध्ये गोलंदाजांनी खूप चांगली उंच भरारी घेतली. अंगदनं सुरुवात केली होती 2014ला. आपल्या करिअरची 2 वर्षामध्ये एवढी उत्तुंग भरारी या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी वन्स अगेन. बघा किती क्लास, किती दर्जा गोलंदाज पाहायला मिळतो. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकही धाव नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग पापा मा. जेवढं कौतुक करावा तेवढं कमी गोलंदाजाचं. खूप कमी कालावधीमध्ये या खेळाडूचं वय तुम्हाला सांगेन 17 वर्षाचा खेळाडू आहे आणि खूप कमी कालावधी खेळाडू उंच भरारी घेतली. 2014ला या खेळाडूने केपेल या स्पर्धेत सुरुवात केली होती. केपेल ही प्रणित म्हात्रेंची स्पर्धा होती खुटारीला. लोकगटात सुरुवात केली खेळाडूंना. मध्ये 2 वर्षामध्ये ज्यांनी खूप चांगली उंची गाठली. मोठा फटका सेट, 1 बाउंस सीमावरती 4 धाबा, 4 चेंडू 4 धाबा, बिनगडी बाद अशी सावध आणि दमदार सुरुवात. जेवढे ऊन पावसाले मॅगीने बघितले तेवढे अंगदने नाही बघितले. मी निश्चित सांगू शकतो की मॅगीला मी मागच्या 9 वर्षामध्ये क्रिकेट खेळताना पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करा खेळू, खूप चांगला क्रिकेटर. स्टान्स बघा त्याचा, फुटवर बघा, बॉडीचं बॅलन्स, शॉटचं सिलेक्शन व्हेरी वेल. चांगला अनुभव खेळू स्ट्राईक अँडला सज्ज होतोय. ओ वन्स अगेन गुड डिलिव्हरी. कौतुकास्पद कामगिरी कर मॅगी सारख्या फलंदाज राखणं. मागच्या वर्षी 2014ला उमेश पाटील चषक अंबरनाथ सर्वात मोठी स्पर्धा ती आम्ही कव्हर केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी करा. 54 धावा ठोकल्या त्या मॅगीनं 14 चेंडूमध्ये. तो मॅगी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता अंबरनाथ 2014ला उमेश पाटील चषकामध्ये. अनेक विक्रम या मॅगीच्या नावावरती. तो विक्रम मात्र ज्यामध्ये थोडासा बॅकफुटला आलाय. अजून एक गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळेल. षटक समाधान पहिलं, पंचांचा इशारा. षटक समाधान फक्त 4च धावा. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त परफॉर्मन्स मध्ये होती आणि आपली गोलांची गुणवत्ता, आपला क्लास, आपला दर्जा दाखवून दिला अंगदनं आणि आपली गुणवत्ता मॅगीला मात्र थांबवलंय. ज्या मॅगीनं 9 वर्षामध्ये क्रिकेटच्या करिअरमध्ये बरेचसे विक्रम आपल्या नावावर दिले त्या मॅगीला मात्र थांबवलं. एवढं सोपं नव्हतं. गुड कमबॅक, गुड अचिव्हमेंट, व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस 4 रन्स ओनली स्कोरबोर्ड ऑन द स्कोर इज नॉट अ गुड स्टार्ट. इज टायमिंग 10 आकार नाहीये. आपण पाहता स्पर्धा जहान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोयला आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 6वा दिवस आजचा स्पर्धेचा. पहिला दिवस या स्पर्धेत रंगला तो उंबारली संघाला उंच भरारी घेतली. दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये अगासन संघ ज्या संघाने खूप मोठी उंच भरारी घेतली. तिसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये वाडेकर संघ आणि खूप मोठी भरारी घेतली. चौथ्या दिवशी कांबा आणि पलसबँचे अजून एक सामना पेंडिंग ठेवलाय. त्यानंतर काल या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला अंजूर संघानं. अंजूर संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि या वर्षीचा मोरबी संघाला तिसऱ्या सामन्यामध्ये मागच्या वर्षीसारखं त्यांना पराभूत केलं आणि दणदणीचे प्रस्थापन या स्पर्धेमध्ये आपली मक्तेदारी आणि दादागिरी मात्र स्थापित केली. ग्रामीणचा विक्रम तर या आजच्या ओपन गटाला सुरुवात होते. श्रीगणेश होते आजचा खुलं क्रिकेट. दर्जा क्रिकेट तुम्हाला अजून पाहायला मिळेल ग्रामीणच्या माध्यमातूनच. ग्रामीणचे बरेचसे खेळाडू या संघामध्ये पाहतो आपण. एका बाजूला अमन 11 शाहीदचा संघ आहे, एका बाजूला सारांश 11 प्रतिमेश इज कॅप्टन टीम. 2 संघांना एकमेकांसमोर. तर एका बाजूला प्रवीण पाटील सारांश 11चे पॅकर्स, दुसऱ्या बाजूला आमचे अशफाक भाई यांचा संघ. क्रिकेट वेड आहे, क्रिकेटचा वेड. आपण पाहतो सकाळच्या सुप्रभात भगवय वातावरण. शुभ सकाळ जगदम सुप्रभात. शिवसेनेचं वातावरण खूप चांगलं पाहायला मिळते या माध्यमातून. सातत्याने 5 दिवस आपण ग्रामीणचं क्रिकेट पाहिल्यानंतर आपण आज बोलतोय तो शहरी क्रिकेटकडं. शहरीचा दर्जा तुम्हाला किती पाहायला मिळतो बघा. ग्रामीण
आणि शहरीचा तुम्हाला निश्चित फरक सांगेन. कारण ग्रामीणमध्ये एका गावातील खेळाडू असतात तर शहरी विभागामध्ये 11 प्लॅटफॉर्मवरनं 11 खेळाडू उचलले जातात. खेळ ग्रामीणचा आणि शहरीचा तुम्हाला फरक सांगतोय. बघा हेलिकॉप्टर शॉटचा वापर खूप चांगलं क्रिकेटचं सौंदर्य सीमा पलीकडं दणदणीत दुसरा चौकार पहिल्या सत्रातील. एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली आई माझी एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली आईचे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो आई माझी एक वीरा. सनील पाटील आपल्या बॅटचा फेस खोलतोय. पहिल्याच मध्ये चौकार दाखवतोय. त्याच्या क्रिकेट P1चा खूप चांगला वापर. शाहिद फलंदाज बघा ज्याच्या कॅप्टन टीम ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय कल्याण. खूप चांगला क्रिकेट शाहिदच्या माध्यमातून पाहिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमण करणारा खेळाडू. लेफ्ट हँड राऊंड विकेट. अजून एक मोठा फटका क्रिकेटचा अजून मादक सौंदर्य. टायमिंग बघा फुटवर बघा शॉटचं सिलेक्शन बघा. छोटे टाळ देतो लॉंग ऑफला गुड फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा. दर्शकेला उस्मान पटेल बघा खूप मोठा विक्रम इस्मानच्या नावावरती. आताच ओपनच्या झालेल्या स्पर्धेमध्ये अंकल स्मृती चषक या स्पर्धेमध्ये घनसोलीच्या खेळाडूंना संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आणि 100 धावांचं योगदान दिलं. 21 चेंडूमध्ये 101 धावा आणि तब्बल 104 धावा स्पर्धेमध्ये दुसरी सेंचुरी उस्मानच्या नावावरती. पहिला फलंदाज आम्ही पाहतोय या विभागामध्ये आम्ही पाहतोय ज्यानं सेंचुरी नोंदवली यावर्षी. अजून एक दुसरी सेंचुरी. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बघा गोलंदाजीची गुणवत्ता. टेक अप केल्या चेंडूला फलंदाज बॅकफुटला येऊन मात्र ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न होता. अपयशी ठरलाय. त्याचं दाखवून दिलं तंत्र गोलंदाजानं. सनील पाटील खूप चांगली गोलंदाजी टेक ऑफ गोलंदाजी पाहायला मिळते तुम्हाला. एकही चेंडू वाईट नाही आतापर्यंत. 9 चेंडूचा खेळ इथे संपलाय. ग्रामीणचं क्रिकेट संपल्यानंतर आपण खुल्याकडे क्रिकेट पाहतोय. स्ट्रायकरचा फलंदाज शाहिद 3 चेंडू सामना करत तब्बल 6 धावांचं योगदान. राऊंड विकेट एज लागते. चेंडू मागे निघून जाते. हेलिकॉप्टर शॉटचा वापर. यावेळी चेंडू मध्ये लो ठेवला. ज्यावेळी पहिला चौकार शाहिदनं लावला सनीलला तेव्हा चेंडू ओव्हरपिच होता. त्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा ओव्हरपिच फेकला. मात्र तिसरा चेंडू फुल अँड डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप आणि चौथा चेंडू आउटसाइड शॉप मध्ये थोडासा लो ठेवला. चेंडू व्हॅरिएशन बघा 3 व्हॅरिएशन दाखवले गोलंदाजानं. त्याच्याकडे असला अनुभव 50 लावतोय. सर्वसमाना लावून शाहिदला मात्र थांबवण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस चेंज ऑफ पेस. चेंडू मात्र सरळ केलं. सरळ बॅटनं विषयामध्ये केलं सीमा पलीकडं अजून एक चौकार. शाहिदचे जेवढे आपण फटके पाहिलेत तेवढे फटके मात्र लॉंग ऑफ मध्ये पाहिलेत. गुड बॅटिंग परफॉर्मन्स गुड कमबॅक. तीन चौकार आतापर्यंत आपण पाहतोय. 2 चौकार दाखवले ते शाहिदनं द मॅन फ्रॉम कल्याण. कुरेशी याच्या संघात खेळाडू असतो नेहमीच. नंतर मात्र आज नवीन पॅकर्स त्यांचे प्रवीण पाटील निलेश मात्र एका बाजूला असतील. सारांश यांचे पॅकर्स तर अमन एलचे पॅकर्स आमच्या अस्पाक शेख यांच्या माध्यमातून संघ 2 संघ आपण पाहतोय. शाहिद एका बाजूला द मॅन फ्रॉम कल्याण. खूप चांगलं क्रिकेटचा दर्जा. टेनिसवर अत्यंत घातक फलंदाज. अटॅकिंग स्टार्स मध्ये दाबाचे पुढे सरकतोय. उचली की नाही चेंडू तेवढाच मोठा फटका. पालगीचा चेंडू हुक केलाय सीमा पलीकडे. दॅट्स मॅटेड पहिला षटकार या सत्रातील. अतिशय चांगलं संगीत आणि हा शांत वातावरण. निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेलं मैदान. खूप चांगलं क्रिकेट तेवढं चांगलं पोषक वातावरण. बघा सामना पहिला P1चा षटक खेळून काढला ते संपूर्ण मॅगीनं आणि मॅगीनं 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा टोकल्यात. तर P2चं संपूर्ण षटक खेळून काढलं ते मात्र शाहिदनं आणि शाहिदनं 2 चौकार 1 षटकार धावून आपली ताकद कायम केली आणि तब्बल 16 धावा या षटकामध्ये पाहिल्यात आपण. एकूण 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. एकूण धावा दाबालकरती 3 गडी बाद 20 धावा दमदार सुरुवात. 16 रन कम फ्रॉम दिस ओव्हर and very good over for the Aman 11 because the 16 runs from this come over. First over is
better than second over for Aman 11. 20 धावा आल्या आतापर्यंत. End of the second over without loss 20 to 0-20. Good comeback. Good start now. 10.0 ससी कायम राखली या सामन्यामध्ये. एका बाजूला उस्मानला तुम्ही बघू शकाल. प्रथमेश संगनायक या संघाचा ग्रामीणची खेळू एका बाजूला सारांशच्या माध्यमातून तर अमन 11च्या माध्यमातून आपण मॅगीला पाहतोय तर शाहिदला सुद्धा पाहतोय. मॅगी मॅन फ्रॉम अमरनाथ यावेळी मात्र चेंडू उचले गेला. चेंडू तेवढाच मोठा फटका असे जज करतोय सोपा झेल किरण पवार. यावेळी मात्र खेळू चेंडूवरती आला होता मात्र किरण पवारला झेल टिपता आला नाहीये. ज्याने आता झालेली बोनीच्या स्पर्धेमध्ये तब्बल 189 धावा ठोकल्यात आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक प्राप्त केली. मात्र त्याच किरण पवारला ह्याच मैदानात सावला संघाचा पहिला सामना काल झाला मात्र पराभव स्वीकार लागला कारण किरण पवारने काहीच केलं नाही. अंजूर संघाने त्याला पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभूत केलं. तोच किरण पवार स्टायलिश क्रिकेटर खूप चांगल्या इन्फॉर्म मध्ये असताना. लाईन बघावी लागेल. मोठा फटका यावेळी मात्र अजून एक पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. दॅट्स अ 4. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगलं संगीत डीजे मास्टर मारतात. तब्बल मॅगीनं आतापर्यंत 2 चौकार. येस नो प्रॉब्लेम आय कॅन अंडरस्टँड. धावफलक धावाले त्या आतापर्यंत 10 मॅगीच्या माध्यमातून 11 धावसेकला आलाय तो 26 या धावसेकेवरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज अंगद अंगदने पहिल्या 4 धावा दिल्या होत्या. ऑन साइडला बेर करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून येतोय. सदस्य जज पुढे सरकला. सिंगल. मॅगी स्ट्राईकला रोटेट करतोय. मॅगीने आतापर्यंत 5 चेंडू डॉट केलेत आणि त्याला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय कारण जे चांगले फलंदाज असतात ते जरी चेंडू डॉट झाले तरी मात्र रिकव्हर करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. ती धमक असते त्यांच्यामध्ये आणि ती धमक दाखवेल का मॅगी यापर्यंत. शाहिद आतापर्यंत 2 चेंडू बीट झाले तर 2 चौकार 1 षटकार दाखवलाय. तर मॅगीने आतापर्यंत 2 चौकार आणि तब्बल 5 चेंडू बीट केले. 19 धावसेकला करायला तो 27 या धावसेकेवरती. अमन 11 वर्सेस सारांश 11 असा सामना आपण पाहतोय. एन्जॉय करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. आज पहिला सामना ओपनच्या माध्यमातून आपण पाहतोय. कुल चॅलेंज कुल क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रातील खेळू बघू शकाल तुम्ही आज स्पर्धेमध्ये. अंगाचा चेंडू टेका बघा उचले देतो चेंडू. मागच्या षटकामध्ये अंगदनं असे 3 चेंडू फेकले होते जो गुडला स्पॉटवर टेक ऑफ केले होते. उचली बघा किती चांगली देतोय. आणि तुम्हाला अजून एकदा सांगतो 2014ला याकडून सुरुवात केली केपीएल मधनं. खूप कमी लो गटातनं सुरुवात केली आणि त्या लो गटातनं मध्ये 2 वर्षामध्ये जी कामगिरी केली त्याने मागे वळून पाहिली. त्याच्यामध्ये असली गुणवत्ता आणि इनानपुरी संघाचं गावाचं नाव त्याने खूप उंचावलंय. कोटकर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खेळू पाहतोय आपण. अंगद खूप चांगला कमबॅक खूप चांगला अचिव्हमेंट. अजून एक तोच चेंडू 30 लाईन तोच फलंदाज बघा. काल अशी गोलंदाजी आम्ही पाहिली ती अंजूर संघाच्या माध्यमातून आणि आज आपण पाहतो अंगदच्या माध्यमातून. गुड बॉलिंग परफॉर्मन्स क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ओपन क्रिकेट खुलं चॅलेंज क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता ठासून पाहायला मिळेल. याचे कारण तर आज 12 प्लॅटफॉर्म मधनं 12 खेळाडू उचललेले असतील प्रत्येक संघामध्ये. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा अजून उंचावतो मला बघू शकाल तुम्ही आज स्पर्धेमध्ये. व्हेरी गुड शॉट इम्प्रुव्हमेंट स्ट्रोक. यावेळी मात्र बॅकफुटला आला. बॅटचा फेस खोलतोय. चतक्षे जज करतोय. 4 वाक्याच्या बाहेर मिसफिल. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावांचा वेग मात्र फार वेगानं. थँक्यू डीजे. तर मंचावरती बघू शकता ज्यांचं आगमन झालंय या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय संतोषजी शिंदे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. सकाळच्या यात्रामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. निश्चित आमचे सारांश 11चे निलेशजी म्हात्रे यांचे आगमन झाले त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर. तसेच प्रवीण पाटील आमचे विनोद भोईर वाकलनचे यांचे आगमन झाले त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर या. तसेच तलोजाचे आमचे मुदत सर यांचं आगमन झालं त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या.
तर षटकामध्ये तिसरं ड्रिंक्सवाले मैदानाच्या बाहेर येते. एकूण अंगतनं पहिल्या षटकामध्ये 4 धाबा दिल्या होत्या. त्याच अंगतला मात्र या षटकात थोडासा मार पडलाय आणि या षटकामध्ये अंगतनं 11 धाबा खर्च केल्यात. एकूण अंगतचं 2 षटकं 15 धाबा, एकीकडे बात नाहीये असं विश्लेषण. तर सनील पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबा दिल्या होत्या. एकूण मॅगी खेळतोय आतापर्यंत 2 चौकाराच्या मदतीनं 11 धावसंख्येवरती. तर शाहिद खूप चांगली फलंदाजी करतोय, संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. SR सारांश 11 सारांश 11 SR सारांश 11 त्याचे पॅकेज प्रवीण पाटील, निलेश म्हात्रे आमचे. तर षटकामध्ये तिसरं एकूण धावा आल्यात आतापर्यंत 30-31 धावा आल्यात. 31 लॉस ऑफ द विदाउट विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. तर पहिल्या षटकामध्ये 4 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबा आणि तिसऱ्या षटकात तब्बल धाबा आल्यात त्या 11 धाबा आल्यात. शाहिद खेळतोय 20 या धावसंख्येवरती, पण मॅगी त्याला साथ देतोय 11 धावसंख्येवरती. एकही धाव अवांतर नाहीये. 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय ती आतापर्यंत भागीदारी ती तब्बल 31 धावांची. तर दोन्ही फलंदाजांना मिळून आतापर्यंत चेंडू डॉट केलेत. ते आमचे स्कोर आम्हाला माहिती देतात की 6-8 चेंडू आतापर्यंत डॉट झालेत. म्हणजे 18 चेंडूमध्ये 8 चेंडू डॉट. 10 चेंडूंचा फलंदाजीमध्ये आपण चांगलं योगदान पाहिलंय आणि 10 चेंडूमध्ये 31 धाबा पाहिल्यात. आतापर्यंत 1 षटकार आपण पाहिल्यात. तर आतापर्यंत 2 फलंदाजांच्या माध्यमातून 5 चौकार आपण पाहिलेत. क्रिकेट कायच पाहायला मिळेल. सी कॉन्सन्ट्रेशन किरण पवार सावरीच्या संघाचा संघनायक. यावर्षी किरण पवारच्या नावावरती बरेच विक्रम आहेत. ज्यानं कोलवडीच्या मैदानावरती 70 धावा ठोकल्या होत्या. यावर्षी 20 चेंडूमध्ये अजून एक मोठा विक्रमच्या नावावरती. आणि यावर्षी एक पहिला संघ ठरला सावरीच्या सावराच्या तुर्मा संघाविरुद्ध 104 धावा ठोकल्या कोलवडीच्या मैदानावरती. सर्वात मोठी धावसंख्या या संघाच्या नावावरती 2017 रायगडमध्ये. संघाचा फलंदाज मॅगीचा चेंडू मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, क्लास टायमिंग, दर्जा क्रिकेट. अजून एक मोठा फटका, 6 धावा. किरण पवारचं स्वागत केलं मॅगीनं. मॅगी आता सेट झालाय, खूप चांगली उंच बारा घेतोय. चेंडू मागे निघून गेलाय, शतकशेक पुढे सरकला. तोपर्यंत चेंडू फार बेगा निघून फार किचनला. जोपर्यंत चेंडू फील केला गुड फिल्डिंग, तोपर्यंत 2 धाबा रोखू शकला. 3 धाब्याचा मानस आणि 3 धाबा सुद्धा सहज पूर्ण. प्रथमेशला बघू शका, प्रथमेश पाडे कॅप्टन टीम. उंच पुढे असा सर्वात निली कॅप परिधान केलेला संघनायक संदीप संघाचा. मात्र आज सारांश SR सारांश संघ लीड करेल. तो धावसंख्येला वेग येतोय. एकूण धावसंख्या पुढे सरकते ती 40 या धावसंख्येवरती. अप्रतिम स्पर्धा. प्रेक्षकांना विनंती, जे प्रेक्षक आमच्या प्रवेशद्वाराजवळ आहेत त्यांना विनंती आहे, तुम्हाला ओपनचं क्रिकेट पाहायचं असेल स्टँड बनवा. खूप स्टँड आमच्या बाकी आहेत. अजिंक्य राणे स्टँडच्या बाजूला तुम्हाला जागा मिळेल का सांगता येत नाही. मात्र सचिन रमेश तेंडुलकरच्या स्टँडमध्ये तुम्हाला जागा आहे, तिथे आपण स्थान बनवा. एक्स्ट्रा कव्हरला ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न चेंडू टाळायचा फायनल डिझाईनला. खूप लवकर काउंट करतोय फलंदाज. एज लागते, चेंडू मागे निघून दिलाय. शॉट फा डीप फायनलला खूप चांगला क्षेत्ररक्षण. सिंगल फक्त पाहायला मिळते. जीत भोयर बघा, वाकलन संघाचा ज्याच्या नावाने संघ ओळखला होता तो जीत भोयर आलाय. बरेच विक्रम आहेत जीत भोयरच्या नावावरती. बरेच म्हणजे जास्तच विक्रम आहेत या फलंदाजाच्या नावावरती. मागच्या 4 वर्षामध्ये ज्याची कारकिर्दी फार वेगाने पुढे सरकली. खूप चांगला अचिव्हमेंट. सरळ बॅटना खेळतोय. यावेळी मात्र शतक जज करतोय फलंदाज बाद. पहिला धक्का यावेळी मात्र अमन 11 या संघाला. मॅगी बॅच झालाय. पिंट्या जोशीने खूप चांगला झेल टिपलाय. मॅन फॉर नवपाडा ज्याच्या नावावरती 6 चेंडू 7 चौकाराचा विक्रम आहे पिंट्याच्या नावावरती. पिंट्या जोशी या स्पर्धेमध्ये सुद्धा सामना केला होता, मध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीये. तर नवीन फलंदाज पाचन केला जातोय. शाहिद नंतर मॅगी बॅच झाल्या. मॅगीने 20 धावांचं योगदान दिलं. अंबरनाथचा खेळू खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. टेनिस अत्यंत घातक फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज पाचन करतोय तो मोठा फटका करत विकेट. उंची जास्त, शतकच्या पुढे सरकला. यास कॉल केलाय आय विल टेक आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद.
केतन माते चेंडू खाली आलाय. वाकलन संघाचा खूप चांगला सध्या फॉर्म मध्ये असा खेळाडू ज्याच्या नावावरती आताच खाडीची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकट ठरलेला हा फलंदाज, खूप इनफॉर्म मध्ये असणारा फलंदाज सध्या वाकलन संघाचा तो जीत. आणि आपण मात्रेला बघू शकाल तर धावसंख्येला वेग नाही, आता थोडासा क्रिकेट स्लो झालाय. 41 धावा आतापर्यंत, 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहत होती अमन 11 संघाची. 14 चेंडू मार्गस्थ खूप चांगलं यश किरण पवारला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात, मात्र 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले आहेत. बघायची ओपनची आपल्याला पहिली गोलंदाजीतील हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिक चेंडू, ही इज ऑन द हॅट्रिक नाव किरण पवार. गुड कमबॅक. 2 चेंडूमध्ये 9 धावा दिल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलं. आपली गुणवत्ता, आपलं कमबॅक किती चांगलं असतं हे दाखवून दिलंय. आपली गुणवत्ता दाखवतोय, मैदानावरती दर्जा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. ओ क्लास टायमिंग विषय मध्ये खेळतो क्षेत्ररक्षक. पुढे सरकला लॉंगऑफचा थ्रो बघा ऑन द स्टंप. हे ओपनचं क्रिकेट आहे. दॅट्स अ गुड थ्रो, वेरी गुड थ्रो. षटक समाप्त होते ते 4थं आणि 14 षटकाच्या अखेरीस पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा, नंतरच्या मात्र 4 चेंडूमध्ये फार कमी धावसंख्या दिली. गोलंदाज फक्त 2 धावा दिल्यात. तर षटक समाप्त होते 4थं. एकूण धावसंख्येला वेग आलाय तो धापलकावरती. या षटकामध्ये 11 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा आणि 4थ्या षटकामध्ये आल्यात ते 11 धावा. एकूण धावसंख्या धापलकावरती पुढे सरकते ती 42 धावा. 42 लॉस ऑफ द 2 विकेट्स. प्रोग्रेस इन द 5th over now, end of the 4th over. You are watching the first match, Aman 11 versus Saransh 11. Aman 11 lost the toss and they have to now first batting now. सन्मानित चेतनजी धुले साहेब यांचे आगमन होते. बांधकाम सभापती, खूप कमी वेळामध्ये खूप मोठी जबाबदारी या बदलापूर शहराच्या विकासाची आणि ती त्याने पेरवली सुद्धा. बदलापूरचा विकास ज्यांच्या माध्यमातून पाहिलाय ते आमच्या नेहमीच मंगेशजी धुले साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं कार्य करणारे सन्मानित चेतनजी धुले साहेबांचे ते आगमन होते. सुप्रभात, गुड मॉर्निंग, हॅव अ सीट, वी आर मोस्ट वेलकम वन्स अगेन. तर टीम मीटिंग कॉल केली सारांश 11 संघानं. संघाचे संघाने प्रथमेशला तुम्ही बघू शकाल लीड करताना. त्यांचे पॅकेज प्रवीण पाटील, निलेश म्हात्रे, SR सालांश. एका बाजूला अमन 11 यांचे पॅकेज स्पार्क. तर खेळा पण थोडा स्पीडअप करा. एकूण धावसंख्येला आकाराला तो 42 धावा. पहिल्या षटकात 2 षटकामध्ये धावा आल्यात त्या 20, मागच्या 2 षटकात धावा आल्यात त्या तब्बल 22. एकूण धावसंख्या 42. एकही अवांतर धाव नाहीये अजून. वाईट चेंडू किंवा नो चेंडू किंवा लेग बायज किंवा बायज अशी एकही अवांतर धाव नाही आतापर्यंत. फलंदाज स्ट्रायकिंगचा फलंदाज 3ऱ्या नंबरचा किसन आणि 4थ्या नंबरचा फलंदाज दिनू. किसन खूप चांगला फलंदाज, अत्यंत घातक फलंदाज. बघायच्या चेहऱ्यावरती बरेचसे विक्रम आहेत. आज काय कामगिरी केली संघासाठी. वाडेकर संघाचा सिद्धू, त्याला तुम्ही बघू शकाल तुम्ही. खूप चांगला क्रिकेटर अंगद असेल. तसेच वाकलन संघाचे 2 खेळाडू आपण पाहतो, एक जीत बोईर आणि एक केतन म्हात्रे. एका बाजूला उस्मान पटेल, अंगद पिंट्या जोशी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र यश नाहीये. बघा मानस नाहीये. गुड फिल्डिंग. सिंगल. धावांसाठी झगडावं लागते आणि पहिली लेग बाईटची धाव पाहायला मिळते. अवांतर धावसंख्येला आता मात्र श्रीगणेश होतोय. 4 षटकानंतर पहिली धाव आपण पाहतोय. गोलंदाज केतन म्हात्रे, खूप चांगला फलंदाज, सध्या खूप इन्फॉर्म मध्ये असा फलंदाज. वाकलन संघाला जेवढं यश लाभलंय त्यामागे केतनचा खूप मोठा हात आहे, योगदान आहे. तसेच जीत बोईर असतील. सातत्यानं क्षेत्रक्षेत्र परिवर्तन, कारण एक डावकुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज कॉम्बिनेशन बघा. त्यामुळे डोकेडोके अमूलाग्र बदल सातत्यानं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळतात. धावसंख्येला वेग. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. नाणेफेकी हरल्यानंतर अमन 11 संघ फलंदाजी करावी लागते. शाहिद आहे संघनायक. एकूण धावसंख्या धापलकावरती 43. 43 धावा, 2 गडी बाद. स्ट्रायकिंगचा फलंदाज दिनू. अटॅकिंग स्टान्स मध्ये 4थ्या नंबरचा फलंदाज. शैली बघा वेगळी होती, मात्र त्याने पाहिलं की चेंडू लेग स्टंपच्या ऑप्शनच्या बाहेर गेलाय आणि त्याने सांगितलं की इट इज वाईट. पंचाने कॉल दिलाय. एव्हरी आउट सिस्टम इट इज अ वाईट. केतन थोडासा दिशा भरकटला. खूप चांगला झेल टिपला केतन याच्या अगोदर. आता केतन वरती भरोसा दाखवलाय. पहिल्या चेंडू डॉट फेकल्यानंतर मात्र थोडासा दिशा भरकटला गोलंदाज. दिशांगोळीच करण्याचा प्रयत्न केतनच्या माध्यमातून. लवली स्ट्रोक ऑन साइडला ऑनडॉटच्या माध्यमातून भिरकावून दिला चेंडूला ऑन साइडला. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, गुड थ्रो. हेच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आज. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास जीत बोल चेंडू केला होता फार बेगानं. गुड फिल्डिंग, गुड थ्रो, सिंगल. बघा 2 षटकामध्ये पहिल्या P1 P2 मध्ये 20 धावा, नंतरच्या 2 षटकामध्ये 22 धावा आणि शेवटचं षटक केतनच्या खांद्यावरती दिलंय. खूप मोठी जबाबदारी केतन मात्र खांद्यावरती. ही जबाबदारी मात्र पार पडताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत केतनने 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 1 चेंडू वाईट पाहिला आपण. मात्र धावसंख्येला वेगानं आकार नाहीये. एकूण धावसंख्या 45-45. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडूला मात्र कन्वर्ट करता आला नाहीये. स्वतः केतन चेंडूला बॅकअप देतोय. गुड फिल्डिंग वन्स अगेन. सिंगल फक्त.
सिंगल डबल प्रेक्षकांनाच अपेक्षा असताना चौकार षटकारांची खरंच खुलं क्रिकेट प्रेक्षकांची उपस्थिती आज 9:10 आम्ही पाहिली मात्र आज आम्हाला थोडासा उशीर झालाय कारण एक नाईट कव्हर करतोय आम्ही छत्रपती शिवाजी ट्रॉफी रायगडमध्ये विजय उल्लेकर यांच्या माध्यमातून त्यामुळे डे नाईट टुर्नामेंट करायला थोडासा उशीर झाला आम्हाला आज मात्र प्रेक्षकांची गर्दी आम्ही सकाळपासून पाहतोय आज खुलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल गुड क्रिकेट भगवान वातावरण सकाळच्या पहाडीच्या पारी निसर्गाच्या कुशीत बसलेले मैदान खूप चांगलं क्रिकेट तेवढे चांगलं पोषक वातावरण राऊंड विकेट येतोय ओ गुड कॅच सिद्धू चेंडू आले आणि सिद्धू आपली गुणवत्ता सिद्ध करतोय सिद्धू खूप चांगला फलंदाज आणि तेवढाच चांगला गोलंदाज लेग ब्रेक ऑफ ब्रेक अजून एक धक्का तिसरा धक्का याने मात्र अमन 11 संघाला थँक्यू डीजे नवीन फलंदाज आला तो खूप चांगला यश खूप चांगला झेल टिपलाय गुणवत्ता बघा स्टँडर्ड क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळेल आणि सिद्धूने खूप वेगाने झेल टिपलाय हा गुड कमबॅक 10 सेकंद आकार नाहीये केतनला मिळाला दुसरं पहिलं यश मिळतंय केतन खूप चांगले गोलंदाजी करतोय एक चेंडू वाईट फेकला तर केतन दुसरा त्यानंतर मध्ये कमबॅक करतोय स्वतःला सावरतोय माहिती आपण किती चांगलं क्रिकेट खेळतोय आणि किती मोठी जबाबदारी खांद्यावरती आहेत रिलायन्स केलं स्वतःला सावरलंय नवीन फलंदाज स्ट्रायकरला अटॅकिंग स्टँडमध्ये समर्थ खूप चांगला फलंदाज खूप चांगलं नाव आहे समर्थचं बरेचसे विक्रमाच्या नावावरती आहेत अटॅकिंग स्टान्स मध्ये फलंदाजी करतोय आणि जास्त फटके ऑन साइडला भिरकावतोय इज अ किंग ऑफ द ऑन साइड खूप जास्त फटके ऑन साइडला खेळतो फलंदाज हे त्याचं वैशिष्ट्य आहे तोचा फलंदाज स्ट्रायकरला राऊंड विकेट येतोय बघा ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न होता फिरकावून देण्याचा प्रयत्न खूप वेगाने पुढे सरकलाय बॅकअप मात्र शिदू देतोय गुड फिल्डिंग लेग बायचा माझा इशारा या षटकामध्ये बऱ्याच धावा अवांतर आल्यात 4 षटकामध्ये एक धाव अवांतर नव्हती मात्र या षटकामध्ये बऱ्याचशा धावांना आपण अवांतर येताना पाहिलं धावांचा वेग पुढे सरकला तो एकूण धावा धापल करतोय आतापर्यंत 47 लॉस ऑफ द 3 विकेट्स 37 धावा 50 धावा होतील का केतन मात्र खूप चांगले गोलंदाजी करतोय मी कौतुक करेन केतनचा सध्या खूप फॉर्ममध्ये असता खेळाडू वाकलन संघाच्या माध्यमातून ग्रामीणमध्ये फलंदाजांना अक्षरशः धुमाकूल घातला दहशत निर्माण केली तोचा फलंदाज मात्र आज गोलंदाजी करतोय केतन मात्र सगळ्या राऊंड विकेट अगोदरच खेळतोय फलंदाज खूप लवकर चेंडू स्ट्रोक केलं मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र अपयश लाभला आणि षटक समाप्त होतं यशस्वी एकूण धावसंख्या धावाल्या त्या 47 धावा ठोकल्यात 48 धावांची गरज आहे ती मात्र सारांश SR सारांश या संघाला अमन 11 संघाचा खेळ इथे समाप्त होतोय पहिले सत्र समाप्त होतोय सुरुवात केली होती ती शाहिदनं त्याने संघासाठी 11 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलं त्यानंतर मॅगी दुसऱ्या नंबरचा फलंदाज होता सलामीला आला होता मॅगीनं आपलं काम चोख बजावलं 12 चेंडूमध्ये त्यानं 20 धावांचं योगदान दिलं त्यानंतर मात्र किसनला काही जमलं नाहीये दिनूला काही जमलं नाहीये समर्थला सुद्धा काही जमलं नाहीये आणि 2 फलंदाजांच्या माध्यमातून एकूण त्यांच्या योगदान धावसंख्येला वेगानं आकार आला तो 27 धावसंख्येवरती 28 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी आपण व्यासपीठावरती बोलूया बरेचसे मान्यवरांचं आगमन झालंय एस ओव्हर टू जगदीश पाटील थँक्यू सो मच थँक्यू सर तर वलतो व्यासपीठावरती ज्या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती असणार आहेत जर बघितलं तर प्रथम सामना केला जातो या ठिकाणी सारांश 11चे पॅकर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल मी मंडळाच्या वतीने सर्वांचे लाडके स्पर्धेचे चेतनजी धुले साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी पाटील यांचा यथोचित सन्मान करावा त्याच्यानंतर अनंत भोईर शेठ स्मृती चषकाचे आयोजक सन्माननीय विनोद शेठ भोईर वाकलंगावचे यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल मी मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती करतोय चेतनजी धुळे साहेब यांना शाल आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करावं त्याच्यानंतर आमचे सत्कार मूर्ती असणार आहेत वृक्षरोपण समितीचे सदस्य सन्माननीय उमेशजी मराठे साहेब उदय मराठे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित सन्मान करायचा आहे मी या स्पर्धेचे सर्व विद्यमान नगरसेवक सन्माननीय चेतनजी धुळे साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा
त्याच्यानंतर शिवसेनेचे उपशहर प्रमुख सन्माननीय संतोषजी शिंदे साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करायचं आहे. मी या स्पर्धेचे सर्व करते लाडके आयोजक सन्माननीय माजी बांधकाम सभापती सन्माननीय मंगेशदादा धुळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा हेतूची सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे बालगावचे माजी सरपंच सन्माननीय विक्रम शेठ म्हात्रे यांचा सुद्धा हेतूची सन्मान केला जातोय. याच दरम्यान ज्यांचं मंचावरती आगमन झालं होतं असे आमचे गारिवली गावचे सन्माननीय रामशेठ पाटील यांना सुद्धा मंडळाच्या वतीने त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मायाची भगवी शाल आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येतोय. त्याच्यानंतर आमच्या नांदिवली गावचे निलेश म्हात्रे हे सुद्धा व्यासपीठावर आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर आमचे कासगावचे असतील ग्रामपंचायत सदस्य कासगावचे दीपक खांबाळे साहेब. अंबरनाथचे युवा अधिकारी सन्माननीय प्रदीपजी मडवी यांचा सुद्धा व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी चेतनजी धुळे साहेब यांना विनंती करतोय की आपण त्यांना सुद्धा सन्मानित करावं. योगेश बॉल बॉल थैंक यू सर. बहुत बहुत शुक्रिया जगदीश जी. चलते मैदान के ऊपर आज के प्रतियोगिता एक और शानदार मुकाबला देख पा रहे हैं दोस्तों. पहले दौर का ये पहला मुकाबला, पहले टॉस जीतने के बाद अमन 11 यहाँ पर टॉस हारने के बाद बल्लेबाज करने पड़े उनको और कुल मिलाकर 47 बनाने के बाद 48 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. अगला मुकाबला इस मैदान पर खेला जाएगा. मैं गुजारिश करना चाहूंगा यश ग्रुप शिरगांव बनाम गोरेगांव 11. मैं दोनों कप्तान से गुजारिश करूंगा शीघ्र प्रस्थान कीजिए टॉस के लिए यहाँ पर, और जो कप्तान यहाँ पर टॉस खिलाएंगे उसको गेंद जांच करने और यहाँ पर आपका फैसला सुनाना है. इस बार पर गौर करना है. पर समय आपको नहीं दिया जाएगा इस प्रतियोगिता के नियमों के मुताबिक. बहुत ही शानदार माहौल सुबह के सत्र में चलता हुआ ये बहुत ही खूबसूरत मुकाबला देख पा रहे. अमन 11 बनाम SR 11 सारांश के बीच में जीत के लिए 48 रन की आवश्यकता. बीच मैदान के ऊपर चलता है मुकाबला. सुबह के सत्र में ठीक 11:02 हो चुके हैं यहाँ पर. बहुत ही शानदार माहौल हमारे बिल्कुल लगत नेशनल हाईवे, उसके लगत में यहाँ पर रेलवे लाइन और ये हरी भरी एरिया, यानी कि बहुत ही खूबसूरत और बहुत ही शानदार माहौल यहाँ पर इस प्रतियोगिता में. चटादीन सभी का फिर एक बार मैं इस प्रतियोगिता के माध्यम से हार्दिक स्वागत करना चाहूंगा. यहाँ पर पधारे हुए सभी अतिथिगण और प्रतियोगिता में हिस्सा ले रहे सभी खिलाड़ी और हमारे सभी लाडले दर्शक से हम बेइंतहा मोहब्बत करते हैं, उन्हीं का सभी का स्वागत करेंगे. चलेंगे मैदान के अंदर. उस्मान पटेल मैदान के अंदर, जिसे क्रिकेट के कायनात का कोहिनूर कहा जाता है दोस्तों. इस बल्लेबाज ने 2012 में केसीएन ट्रॉफी में सेंचुरी लगाई थी. उसके बाद 2017 में इस खिलाड़ी ने अंकल स्मृति चषक में घनसोली के मैदान के ऊपर 21 गेंदों में 101 रन बनाया. पर यह क्रिकेट के कायनात का कौन इस समय मैदान के ऊपर उस्मान पटेल. कई रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम पर है. दुबई जाकर 2 मरतब आने वाला एक बीच मैदान के ऊपर. लाइन की बात करेंगे यहाँ पर अंपायर इशारा करते हुए पॉम सब के बाहर गेंद को करने की कोशिश की. ज्यादा गेंद स्किड हुए यहाँ पर और अंपायर ने इशारे के यहाँ पर बिल्कुल वाइड का इजहार किया. एक अतिरिक्त टीम की शुरुआत होती है. देखिए क्लास टाइमिंग बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है यहाँ पर. बॉटम का इस्तेमाल बैकवर्ड गेंद को कैप शॉट होना यहाँ पर और करण दुले गेंद के नीचे आते यहाँ पर. करण दुले की पहचान है यहाँ पर इस प्रतियोगिता के आयोजक करते हो. डीसी के सिस्टम का बहुत ही जिम्मेदार उनके कंधों पर स्कोरिंग की भूमिका अहम निभाई इस मैदान के ऊपर उन्होंने. तो आप इस समय करण दुले को आप देख पा रहे लॉन्ग ऑफ के ऊपर 1 रन का इजाफा होता. टीम का स्कोर 1 पर यानी कि 2 रन का इजाफा होता हुआ. उस्मान ने स्ट्राइक को रोटेट किया और बल्लेबाज को मौका दिया पर किरण पवार को.
हाल ही में जो प्रतियोगिता हुई बोने के मैदान के बस सचपाई ट्रॉफी में 179 रन बनाए थे इस खिलाड़ी ने और मैन ऑफ द सीरीज का यहाँ पर पुरस्कार था। सबसे ज्यादा खतरनाक खिलाड़ी इस मैदान के ऊपर हम देख पा रहे किरण पवार को, उनके स्टाइल से यहाँ पर खेल दिया गेंद को, सीधा लाइन से खेला और गेंद सीमा पर स्क्वायर ऑफ द विकेट जाते हुए सीधा 6 रन अपना परिचय देते हुए इस समय किरण पवार। लेकिन वाइट टीज के बाद उस्मान ने सिंगल निकाल कर स्ट्राइक को मौका दिया किरण पवार को। किरण पवार अपना परिचय देते यहाँ पर सबसे खतरनाक बल्लेबाज मैदान के ऊपर अटैकिंग स्टांस में। इस बल्लेबाज के ज्यादा स्ट्रोक्स स्क्वायर ऑफ द विकेट लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने की ये खिलाड़ी है, उनकी पहचान स्टांस देखिए आप इस समय मैदान के ऊपर फिर एक बार किरण पवार बहुत ही ताकतवर स्ट्रोक खिलाड़ी मौजूद है। आप उनके पहुंच से बाहर गए सीमा पार एक और शानदार चौका, कमाल की टाइमिंग, ताकत तकनीक नजाकत कारपेट के सारे इस गेंद को खेल दिया स्टेप आउट कर बहुत ही शानदार बल्लेबाज का मुजाहरा करते हुए किरण पवार। बहुत ही शानदार बल्लेबाज का परफॉर्मेंस करते हैं यहाँ पर। 2 गेंदें मिली इस बल्लेबाज किरण पवार ने, 2 गेंद में 10 रन बनाए और अपना परिचय दिया। पर कितने विस्फोटक बल्लेबाज कितनी फॉर्म में इसका पूरा योगदान देते हुए परिचय देते हुए बहुत ही खूबसूरत वापसी, बेहदी खूबसूरत गेंद को यहाँ पर टिक ऑफ किया। फुल एंड थी यहाँ पर, टिक ऑफ करने के बाद ऑफ साइड में फंदा स्क्वायर करना चाहते, समय काफी कम मिला। गेंद में गति ज्यादा थी यहाँ पर और गेंद में ज्यादा गति होने के कारण परक झपकती गेंद निकल चुकी बीट के यहाँ पर बल्लेबाज को और बाकी की जिम्मेदारी यहाँ पर विकेट के अपने पार की डॉर्किंग की समाप्ति। काफी देर बाद डॉर्किंग की समाप्ति मैदान के ऊपर अच्छी वापसी की उम्मीद जता रहे अलग तरह से खेला इसके को खिलाड़ी मौजूद थे यहाँ पर शॉर्ट एक्शन रीजन में डॉर्किंग की समाप्ति। ये क्रिकेट आपको देखने को मिलेगा यहाँ पर क्योंकि एक चौका एक छक्का लगाने के बाद किरण पवार को 2 गेंदें डॉर्कर की क्षमता रखी इस गेंदबाज ने। वापसी की बहुत ही बड़ी उम्मीद, टीम का स्कोर रुका हुआ 12 रन के ऊपर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। किरण पवार खेले 10 रन के ऊपर, उस्मान खेले 1 के ऊपर और एक अतिरिक्त रन। फ्रंट फुट पर आए गेंद को खेल दिया पर लॉफ्टेड ड्राइव, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच। किरण पवार बैक टू पेविलियन। 10 रन की पारी के लिए 5 गेंद का इस्तेमाल करते हुए किरण पवार की यहाँ पर वापसी। उशीर जायला गेंदबाज गुड्डू यहाँ पर गेंदबाजी में आते हुए, गुड्डू कल्याण से बिलोंग करने वाले खिलाड़ी, एक बहुत ही शानदार गेंदबाज है। पिछले साल अंबरनाथ में इस गेंदबाज ने 2015 में बहुत ही शानदार गेंदबाज की थी उन्होंने, जब उनका मुकाबला होता शिव शक्ति पाल के पक्ष में। इस गेंदबाज ने 1 ओवर में 6 रन देकर लगातार 3 सफलता अर्जित की थी, वो ही अंतिम 3 गेंदों के ऊपर। हैट्रिक प्राप्त करने में खिलाड़ी इस समय गुड्डू बीच मैदान के ऊपर। नाम तो गुड्डू है, मासूम नाम है, लेकिन खतरनाक गेंदबाज है दोस्तों, याद रखना। गुड्डू को राइट लेफ्ट हैंड उर्दू विकेट आते हुए कट कर दिया इस गेंद को बैकफुट लगाकर, लेकिन खिलाड़ी मौजूद, 1 ही रन की उम्मीद की जा सकती है। उस्मान पटेल कब बल्ले का फेस खोलेंगे, कब रन बरसेंगे, ये उम्मीद होगी, क्योंकि क्रिकेट के कायनात का कोहिनूर जिसे कहा जाता है। 2 बार दुबई जाकर आए शारजा में खेलकर। पहली बार जब दुबई गए थे तो 12 गेंदों में 52 बनाती इस बल्लेबाज ने, उस्मान ने। लेकिन इस साल दुबई में इतना अच्छा खेलने के उस्मान ने, लेकिन उस्मान ने जो
घनसोली के मैदान के ऊपर अंकस स्मृति चषक में जो 104 रन बनाए वो महाराष्ट्र की पूरी समय बल्लेबाज ने उनकी तारीफ की थी। वो बहुत ही बढ़िया खेल रहा था उस्मान का उस मैदान के ऊपर। क्या करेंगे आज उस्मान इस मैदान पर? बहुत ही अच्छी गेंद, उस्मान को बीट किया गुड्डू ने। मैंने पहले कहा था कि नाम उनका मासूम है, लेकिन जो खिलाड़ी बहुत ही शानदार गेंदबाज करते हैं, टिक ऑफ करते गेंद को, जो उनका कद है काफी लंबा कद है, उस कद का इस्तेमाल करते हुए डॉट की समाप्ति। टीम का स्कोर यहां से रुका हुआ, मैदान के ऊपर सन्नाटा 12 रन के बाद। गुड्डू की गेंद उस्मान को परेशान किया, लेकिन ऑफ स्टंप के बाहर गेंद अंपायर योगेश इंद्रिकर अपने अलग अंदाज में परेशान करते हुए वाइड का इजहार किया। देखना कि इस प्रकार की गेंदबाजी उन्होंने इससे पहले उस्मान को जब गेंदबाज की तो लेग स्टंप से बाहर गेंदबाज की थी, लेकिन इस बार दिशा खो दी। उस्मान का कद छोटा है, लेकिन जहां तक गुड्डू का कद की बात करेंगे तो ऊंचा कद है, लेकिन उस्मान का कद छोटा है लेकिन क्लास ऊंचा है क्रिकेट का, जिन्हें क्रिकेट के कायनात का कोनूर कहा जाता है। बहुत ही अच्छे बल्लेबाज इन फॉर्म में उस्मान को देखने कई लोग आते हैं यहाँ पर, तो उस्मान का खेल किस प्रकार रहेगा ये देखिए। बहुत ही स्ट्राइक, बहुत ही शानदार स्ट्रोक यहाँ पर स्क्वायर कट के माध्यम से खड़े इस गेंद को खेल दिया। वन बाउंस गेंद सीमा पर, शानदार चौका, पहला चौका उस्मान के बल्ले से। तो उस्मान के बल्ले से पहला चौका। टॉस के लिए पर हम आमंत्रित करेंगे यश ग्रुप शिरगांव के कप्तान गौतम अहुले और दूसरी तरफ यहाँ पर गोरेगांव 11 का कप्तान राजेश जसवाल। ये दो कप्तान हमारे आमने सामने टॉस के लिए। गुड्डू के अगली गेंद रिवर्स का बहुत ही शानदार इस्तेमाल, संयम देखा कितना यहाँ पर उस्मान के बीच में, और उस्मान ने संयम खो दिया। आप वन बाउंस गेंद सीमा पर, शानदार चौका। डीजे आपको रुकना है। शिवदास जी केनी साहब इनके शुभा से टॉस किया जा रहा है, और टॉस के लिए हमारे सबके लाडले चहेते मंगेश जी दुले साहब भी हैं, जिनके माध्यम से यह प्रतियोगिता देख पा रहे फल फूल यहाँ पर उनके आशीर्वाद से। एक तरफ पे गौतम अहुले, एक तरफ पे राजेश जसवाल। गोरेगांव 11 टीम की ओर से खेलेंगे क्रिकेट। मजा आएगा दोस्तों, कहीं भी मजा ना। मुंबई के कई खिलाड़ी अगले मुकाबले देख पाएंगे, जिनका क्रिकेट हम काफी नजदीक से देख चुके हैं। टॉस के बॉस है गोरेगांव 11। गुड्डू फिर एक बार वापसी करते हुए ऑन साइड में इस गेंद को अलग अंदाज से खेला। उस्मान ने बैकलिप ज्यादा ली, डायरेक्ट हिट देने की यहाँ पर डायरेक्ट हिट भी दिया था, लेकिन बाल बचे यहाँ पर। क्रिकेट में हमेशा योद्धाओं का साथ यहाँ पर, और ये क्रिकेट यहाँ पर उस्मान का साथ देते हुए टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा। पर का दूसरा ओवर प्रगति पर है और टीम का स्कोर अब जाकर पहुंचता हुआ 23 के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर। जीत के 48 की आवश्यकता। गुड्डू इस समय विकेट की तलाश में गेंदबाज करे, लेकिन गुड्डू को यहाँ पर सफलता नहीं मिल पा रही है। 2 चौके लगाए गुड्डू को उस्मान ने, तो स्ट्राइकिंग बल्लेबाज इस समय जीत भोयर। ऑकलैंड टीम की पहचान है जीत भोयर, लेकिन इस गेंद को नहीं खेल पाए। और की समाप्ति, कुल मिलाकर 2 ओवर का गेंद समाप्त हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर। टीम का स्कोर बनता 23। अमन 11 टीम ने 2 ओवर में रन बनाए थे 20, लेकिन इस समय एसआर सालांशोरन में उनको कड़ा जवाब दिया और टीम का स्कोर बनता 23 रन। जीत के लिए 48 रन की आवश्यकता। अब समीकरण यहां से बनता हुआ बची हुई 18 गेंदे, 25 रन की आवश्यकता। बहुत ही बड़ा मजा आएगा इस मुकाबले में दोस्तों। आज मुंबई, महाराष्ट्र, सभी कोने कोने से खिलाड़ी हम देख पाएंगे। मुंबई के खिलाड़ी 11 प्लेटफॉर्म से 11 खिलाड़ी हम देख पाएंगे यहाँ पर। तो ये हम क्रिकेट देख पा रहे हैं। ये ग्रामीण क्रिकेट के खिलाड़ी इस समय एसआर सालांशोरन की टीम की ओर से खेलते नजर आ रहे हैं पर। जीत के लिए समीकरण क्या बचा पर 18 गेंदे, 25 रन की आवश्यकता। यहाँ पर यदि हमारे तलोजा के नच्चू आए हैं, उनका भी स्वागत करेंगे। बहुत ही बड़े तलोजा जो नाइट टूर्नामेंट होती है, महाराष्ट्र की सबसे बड़ी नाइट टूर्नामेंट, उसके आयोजक करते हैं मुबीन पटेल और हमारे नच्चू पटेल, उनका भी स्वागत करेंगे। तो नए ओवर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती है यहाँ पर। गुड्डू के बाद गुड्डू ने इस ओवर में 11 खर्च किए, एक भी सफलता अर्जित नहीं। गुड्डू ने 7 गेंद का ओवर फेंका। उन्होंने नए गेंदबाज बीच मैदान के ऊपर आते हुए इस समय पहला ओवर फेंकने वाले गेंदबाज सिद्धेश। तो टीम का स्कोर यहां से बनता बिगड़ता हुआ 23। उस्मान ने 2 चौके लगाया पर, एक रिवर्स के माध्यम से एक स्क्वायर ऑफ द विकेट डीप कवर के रीजन में लगाया था। नए ओवर की शुरुआत, ये देखिए रिवर्स की गुस्ताखी, लेकिन उस्मान इस गेंद को नहीं खेल पाए। विकेट कीपर गेंद को टेक ऑफ की हुई गेंद नहीं फील्ड पर, अंपायर का इशारा वाइड का होता हुआ 1+1 2 रन का इजाफा होता हुआ। ये 2 रन इस मैदान के ऊपर काफी अहम लाएंगे, क्योंकि इससे कहते बिना पायल बजे घुंघरू, बिना मेहनत के यहाँ पर रन बनते हुए टीम के स्कोर में इजाफा। दर्शकों की तादाद आज सबसे ज्यादा हम देख पा रहे हैं, क्योंकि आज सुबह से दर्शकों ने इस मैदान को घेर लिया, क्योंकि आज मुंबई के कई खिलाड़ी उस्मान को देखने भी कई दर्शक आ चुके हैं यहाँ पर। राइट आर्म और विकेट आते हुए
टैप किया जीत बोयर ने इस गेंद को, दोनों खिलाड़ी एक एंड में तू मैं हाँ ना, और उस्मान इस समय महफूज, अंपायर का कोई भी इशारा नहीं है जिसके कारण यहाँ पर रन बनता हुआ टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ। पारी का तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ और टीम का स्कोर यहां से आगे बनता हुआ 26 रन। जीत के लिए 48 की आवश्यकता है। दिल्ली दूर नहीं है, अपने मकसद को यहां पर अंजाम देते हुए और जीत की तरफ बढ़ते हुए उनके कदम अमन 11 रोकने की कोशिश कर रहे हैं। 26 टीम का स्कोर बनता हुआ, अब जीत के लिए 22 रन की आवश्यकता। मुकाबला काफी करीब है, यहाँ पर दोनों टीमों के मुकाबला दस्तक दे रहा है। जीत उनके दरवाजे पर अभी भी मुकाबला बन नहीं पा पाए, लेकिन किसके पक्ष में ये मुकाबला खुलेगा ये तो आने वाले समय तक कर पाएगा। गेंदबाज की अच्छी मिसाल सिद्धेश, बहुत अच्छी गेंदबाज का मुजाहरा करते हुए मध्यम गति के स्पेस गेंदबाज उस्मान के लिए गेंद तकनीकी तौर पर खेला इस गेंद को, शानदार थ्रो यहाँ पर और ये हिट बैनर हिट यहाँ पर चेतन दुले, इनके बैनर्स को हिट हुई थी गेंद, फ्लैट स्ट्रोक फ्लैट डिलीवरी, शानदार छक्का। बैलेंस यहाँ पर उस्मान का बैकफुट यहाँ पर ये गेंद थी, फ्लाई गेंद थी, उसको टेक ऑफ किया, बहुत ही पहले खेला इस गेंद को, स्कोर ऑफ द विकेट और बैनर हिट यहाँ पर इस गेंद को चेतन जी दुले, इनके कटआउट को छूती हुई गेंद, 6 रन का इजाफा होता हुआ। एक और बढ़िया स्ट्रोक बैकफुट का स्क्वायर करके माध्यम से उस्मान की पहचान, क्यों कहती है क्रिकेट की कायनात का कोहिनूर, ये उस्मान अपने अलग अंदाज में अपना परिचय देते हुए इस समय काफी मार्ग पर था सिद्धेश को। टीम का स्कोर आगे बनता हुआ, फुल स्कोर में इजाफा, फुल स्कोर बनता हुआ पर कुल मिलाकर 36 रन। संयम क्या है पर उस्मान ने पहले संयम बरका, उसके बाद अपने बल्ले का फेस खोला। जिस तरह से नई नबीली दुल्हन शुरू में सबसे प्यार से पेश आती है, उसके बाद तेवर दिखाती है और यही तेवर दिखा उस्मान ने मैदान के ऊपर। शुरू में संयम बरका, उसके बाद बल्लेबाज की शुरुआत की। एक और बढ़िया स्ट्रोक, ताकत का इस्तेमाल, गेंद जारी मिनट के ऊपर सीमा रेखा के खिलाड़ी दौड़ का गेंद को उठा, पर्याप्त समय था, 1 रन का इजाफा होता हुआ। इस ओवर से काफी रन तेजी से मिला पर अमन 11 थोड़ी सी इस मैदान के ऊपर जूझ रहे रनों को रोकने के लिए, लेकिन उसी अंदाज में यहाँ पर उस्मान और जीत बोर अपने काम को अंजाम देते हुए मकसद दोनों का है कि इस मुकाबले को जीतना। इस समय टीम का स्कोर आगे बनता हुआ 37 रन। गणेश इरमानी का यहाँ पर गणेश इरमानी इनका आगमन होता हुआ, स्वागत है आपका। बहुत ही मेहनत, ये देखिए तकनीक, ये देखिए पहचान, इस समय जीत बोर की एक और शानदार चौका। हेलो और की समाप्ति, टीम का स्कोर हुआ पर तीनों के समाप्ति के उस्मान खेरे इस वक्त 2 चौके 3 चौके की मदद से 21 के ऊपर। तो जीत बोर केंद्र ने अपना योगदान देते हुए 4 गेंदों में तकरीबन 6 गेंदों का रनों का इस्तेमाल योगदान दिया उन्होंने और टीम का स्कोर बनता हुआ 43 रन। जीत के लिए 48 की आवश्यकता है। दिल्ली अब दूर नहीं यहाँ पर, अब बची हुई गेंदे 12 और 12 गेंदे जीत के लिए महज 5 रन की आवश्यकता। सभी दर्शकों से गुजारिश है, जो दर्शक हमें बेइंतहा मोहब्बत करते हैं, जिनके पैर के खातिर हम रायगढ़ से इतने लंबे आते हैं, उनसे गुजारिश करेंगे दोस्तों, अपने जो गाड़ियां पार्क की है बिल्कुल हमारे गेट के सामने वो टेम्पो वहां पर पार्क किया, बड़ी मेहरबानी कीजिए आयोजकर्ताओं ने। तर मराठीत सांगतो, हिंदी येते सर्वांना, तरी पण आयोजकांची इच्छा काय मराठीत सांगतो। विनंती करतोय तुम्हाला की ज्या गेट समोर आमची वाहन आहे तुम्ही उभी केली पार्किंगची, ती टेम्पो आहे तो बाजूला काढा। आयोजकांनी ते पाहिले 2 टेम्पो आहेत, बाजूला काढा आपण ते, नंतर आयोजक तुम्हाला सूचित करतील पहिल्यांदा, नंतर मात्र सूचित करण्यात येणार नाहीये। त्या टेम्पोची हवा काढण्यात येईल अशी नोंद घ्या। आयोजकांना तुम्हाला कठीण सूचना असणार आहेत। प्रेक्षक वर्ग आमच्यावरती खूप प्रेम करतो, आम्हाला खूप वाईट वाटतं अशा सूचना करताना, मात्र आयोजकांची इच्छा असते म्हणून आम्हाला सूचना करतो तुम्हाला। तर विनंती असते ते टेम्पो आपण बाजूला काढा आणि जे प्रेक्षक प्रवेशद्वार जर अजून उभे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण या स्टेडियममध्ये जे आमचे धर्मवीर
स्टेडियमचं नाव आहे. स्टेडियम मध्ये आपण स्थान पडणं पहा. तो चलेंगे मैदान के ऊपर. जीत के लिए समीकरण बनता है 5 रन की आवश्यकता. उस्मान की इरादे काफी मजबूत जिनके कारण अपने टीम को स्थिति में लाकर खड़ा जहाँ से जीत की उम्मीद की जा सकती है. यहाँ पर 12 गेंदे 5 की आवश्यकता. बहुत ही शानदार स्ट्रोक फटाफट इसका इस्तेमाल देखिए यहाँ पर, लेकिन स्ट्रोक को नहीं रोका आप है. डाउन की समाप्ति. 11 गेंदे जीत के लिए 5 रन की आवश्यकता. उस्मान अब तक नॉट आउट पारी खेलते हुए आरंभिक बल्लेबाज बनकर मैदान पर 22 मिनट मैदान पर खेल रहे. इस समय उस्मान आरंभिक बल्लेबाज बनकर आए थे. 3 चौके लगा, 1 छक्का भी लगा. उस्मान ने 21 रन की शानदार पारी खेली. बल्ले का यहाँ पर बारी किनारा विकेटों के बीच है. उस्मान के पारी का बहुत बड़ा विकेट मैदान से बाहर. समीकरण बनता हुआ बच्चे भी 10 गेंदे अब 5 रन की आवश्यकता. उस्मान के पारी का अंत हुआ 21 रन की शानदार पारी के लिए पर उस्मान ने क्रिकेट के कायनात के कोहिनूर जिसे कहा जाता है उसके पारी का अंत हुआ. नए बल्लेबाज पिंट्या जोशी नौपाड़ा से बिलोंग करने वाले खिलाड़ी. काफी रिकॉर्ड है पिंट्या जोशी के नाम के ऊपर. रतन बॉस मुशक में इस खिलाड़ी ने 2010 में 50 रन बनाए थे, वो भी 13 गेंदों में. वही खिलाड़ी मैदान के ऊपर आते हुए कई रिकॉर्ड. 6 गेंद में 6 चौके लगाने का रिकॉर्ड इस पिंटा के नाम के ऊपर है और पिंटा ने अपनी काबिलियत साबित की. पहले गेंद पर परिचय दिया और गेंद सीमा पर सीधा 4 रन. मुकाबला खुला हो चुका है, यह मुकाबला टाई हो चुका है. जीत के लिए महज 1 रन की आवश्यकता. समय की औपचारिकता से बचा हुआ ये केवल मुकाबला. जीत के लिए केवल 1 रन की आवश्यकता. मोहर लगाएंगे आप पर पिंट्या. बहुत ही शानदार वापसी. इस समय अमन 11 टीम की ओर से, गेंदबाज की ओर से, अनिकेत की ओर से. मुकाबला टाई हो चुका है. अब क्या कुछ बचा मुकाबले? कुछ भी नहीं बचा. पर मुकाबला यदि टाई होता है तो नियमों के मुताबिक ये मुकाबला सुपर ओवर में खेला जाएगा, लेकिन ये 4था ओवर है. काफी समय हमें यहाँ पर एचआर सारांश टीम के पास. और इसी के साथ ये देखिए हवाई सफर करते हुए तकनीक, ताकत, नजाकत, गेंद सीमा पार. पिंट्या जो अपना परिचय देते हुए शानदार छक्का. और ये मुकाबले को जीता यहाँ पर एसआर सारांश टीम ने. ये टीम को जीत बहुत बहुत बधाई. पैकर प्रवीण पाटिल और नीलेश मात्रे जीत आपको बधाई. तो मैन ऑफ द मैच के हकदार की हम घोषणा करेंगे. मैन ऑफ द मैच के हकदार हम देंगे यहाँ पर उस्मान पटेल को. 21 रन की शानदार पारी यहाँ पर, बहुत ही शानदार पारी के इस मैदान के ऊपर उस्मान पटेल मैन ऑफ द मैच के हकदार. दर्शकों कहीं भी मत जाना दोस्तों, जो YouTube के माध्यम से सीधा प्रसारण देख पा रहे हैं, आज कहीं भी मत जाना, आपको सबसे बड़ा क्रिकेट देखने को मिलेगा. आइए उस्मान, इस मंच के ऊपर आपसे कमेंट्री में भी संपर्क करना है. थोड़ी सी बात आपके मुंह से सुनना चाहेंगे. आज सुबह से हमें कम से कम 50 फोन आ चुके कि उस्मान खेलने वाला नहीं है. सन्मान्य अशफाक जी पटेल थोड़े से नाराज है, चेहरे पर नूर नहीं उनके. कोई बात नहीं, यहाँ पर चलता रहता है. टीम उनकी भले हारी हो लेकिन दिलदार इंसान है, चेहरे पर हमेशा मुस्कान. उस्मान आपसे संपर्क करना है माइक से. बहुत कम बात करते हैं उस्मान, मुझे नहीं लगता कि माइक पर आएंगे. हो नहीं आएंगे माइक के, हम जानते हैं उनको, क्योंकि बल्लेबाजी से वो रन बना सकते तो हम बल्लेबाजी नहीं कर सकते. हम माइक से बात कर सकते, वो माइक से बात नहीं कर सकते. हर एक का अलग अलग है यहाँ पर किरदार. तो टॉस के बॉस यहाँ पर हो चुके हैं. गोरेगांव 11 के राजेश जसवाल ने मुकाबले का टॉस जीता. अहम मुकाबला होगा. एज ग्रुप शिरगांव बनाम एक तरफ गौतम अवुले होंगे, एक तरफ गोरेगांव 11 टीम के कप्तान राजेश जसवाल. मुकाबले को आगाज करने के लिए हम आपको 2 मिनट का समय देते हैं. 2 मिनट के अंदर आपको मुकाबला आगाज करना है. और 12 खिलाड़ी को ऐसे भेजो जिसके पूरे नाम खिलाड़ी के पता होने चाहिए. उस खिलाड़ी को भेजो ताकि हमें आसानी हो आपके रिकॉर्ड बताने के लिए और आपकी पहचान देने में हमें आसानी हो.